मॅन ऑफ द मॅच दिली जाते. सचिन दादा अर्थातच अनुभवी खेळाडू आहेत सावंतवाडी टीम मध्ये. अचानक सावंतवाडी टीम एक्सपिरियन्स सचिन दादांचा चांगला आहे आणि हाच एक्सपिरियन्स कामी आला टीमच्या. म्हणून मला तुमच्या संघामध्ये अनुभवी खेळाडू असणं गरजेचं आहे. खूप छान मजा आली. सचिन दादा जिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली टेन्शन आलं होतं का खरं सांगायचं आहे? हो टेन्शन तर आलं होतं खूप, कारण स्कोर पण आमचा कमी झालेला त्याच्यामुळे. चुका मैदानामध्ये करून चालत नाही. टीम दिवसभर खेळत असते एका विजयासाठी आणि याच गोष्टी त्यांच्याशी चर्चा केली. कॉमेंट्री बॉक्समध्ये निनाद सरांना ऐकणार आहोत. अर्थातच गुहागरचा एक मराठी आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय तुमच्यासाठी. थँक्यू. थँक्यू किरण सर. पहिला बॉल ऑन साईडला खेचलाय. फिल्डर आहे टीपमध्ये विराज. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. सिंगलने खातं ओपन केलंय. आज सलतेवाडी या टीमकडून हरीश सलते स्वतः कर्णधार आज पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेत. सलामी जोडी यंगस्टार 11 सित्रकवाडी या टीमची सॅम आणि समाधान. सॅम आणि त्याच्या साथीला कैलास. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या बाजूला आणि हा डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलेत गोलंदाज हरीशने. नेक्स्ट बॉल हरीश ओव्हर द विकेटने. फुल टॉस स्ट्रेट खेळलाय. फिल्डर धावतोय त्याला बीट करून बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमारेषेबाहेर आला इथे. कैलासच्या बॅटमधून हा चौकार. चांगला फटका इथे खेळलाय. लोवर फुल टॉस होता त्याचा खरपूस समाचार घेतलाय बॅटर कैलासने. टीमची धावसंख्या 5. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर दाखवावी लागेल. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. व बॉल सोडलाय भरपूर बाहेर. पंचा सिंग वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 6 झाली आहे. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पॉइंट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेग. व बॉल हवेत. इथे संधी आहे. ओ जेल फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये हा जेल टिपलाय. अगदी उंजळ उभी केली होती आणि त्या उंचीमध्ये हा बॉल बसलाय बरोबर आणि फलंदाज बाद. पहिला धक्का इथे बसलाय. यंगस्टर 11 सित्रकवाडी या टीमला कैलास बाद झालाय. हरीश सलते याने पहिली विकेट प्राप्त केली आहे. आपल्या टीमला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 4 बॉल झालेत. 6 धावा झालेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं तितकंसं कठीण असतं परंतु हे धाडस स्वतःमध्ये घेतलं आणि धाडसीने पहिलं षटक टाकलंय गोलंदाज हरीशने. आता 1 डाऊनच्या भूमिकेत आलाय तेजस. लेफ्टी बॅटर टीमचा हुकमी एक्का. आता खऱ्या अर्थी गरज आहे इथे पार्टनरशिप बीट करावी लागेल. गोलंदाज तयार हरीश. वो बॉल सोडलाय लेफ्ट केलाय. चांगला बॉल. अगदी हा लेफ्टी बॅटरसाठी आउटस्विंग म्हणावं लागेल. चांगला बॉल. हा बॉल देखील चांगला बॉल आहे. षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी पूर्णपणे रोखून धरलंय. पहिल्या ओव्हरमध्ये डॉमिनेट केलंय गोलंदाज हरीशने. एक अनुभवी गोलंदाज आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. सहा धावा झालेत. आपण पाहताय साहेब चषक 2026 एक अभिमानाची मानाची स्पर्धा. एक चांगलं नियोजन पाहायला मिळतंय.
व्यासपीठावर भरपूर मान्यवर आलेत. मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते आणि बहुमूल्य योगदान देत आहेत. आपला बहुमूल्य वेळ देऊन इथे आलेत, कारण ही स्पर्धा आहे साहेब चषक 2026. आता बॉलिंग मार्फत सज्ज झालं सेकंड ओव्हरसाठी. रमेश सलतेवाडी या टीम कडून चांगला गोलंदाज यंगस्टर. समोर बॅटर आहे समाधान. सलामीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पहिल्या बॉलचा सामना करेल. ओहो, चांगला बॉल म्हणावा लागेल. अगदी लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता इथे. डॉट बॉल आहे. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज रमेशने. दुसऱ्या बाजूला धावा करावे लागतील बॅटिंग करण्यास टीमला. यंगस्टर 11 सित्रकवाडी विरुद्ध सलतेवाडी या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. व चांगला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. पॉइंटचा फील्डर आहे. जेल ड्रॉप. सहजरित्या जेल टिपण्याचा प्रयत्न होता. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. सोपा जेल सुटणे म्हणजे क्रिकेट आणि एखादा कठीण जेल टिपणे म्हणजे क्रिकेट. जीवदान मिळालंय सॅमला. टीमची धावसंख्या 7. आता क्षेत्रक्षेत्रात बदल केला जातोय, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. 7 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. फिल्डिंग प्लेसमेंट बाहेर तर इनफिल्डच्या बाहेर आहे. स्क्वेअर लेग, मिड विकेट, त्यानंतर एक लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्यानंतर कव्हरमध्ये फिल्डर आहे. व बॉल सोडलाय, लेफ्ट केलाय, आउट ऑफ द ऑफ स्टंप, भरपूर बाहेर. पंचा सिग्नल वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन धाव परत पुढे जाईल. टीमची धावसंख्या 8. संत सुरुवात झाली ते बॅटिंग करत टीमची. रमेश पुन्हा तयार ओव्हर द विकेटने. हो, चांगला फटका पूल केलाय. फिल्डर आहे तिथे, त्याला बीट करून बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर. पंच पाणी करतायत आणि इथे पंच नाईक सरांचा इशारा आहे चौकार. या चौकारने धावपळ पुढे जाईल. टीमची धावसंख्या आता झाली आहे 12. आता गेअर शिफ्ट केलाय बॅटर तेजसने. एक वन डाऊनच्या भूमिकेत आलाय. आपल्या टीमला एक सावरावं लागेल. एक चांगला स्कोर पण तर आपल्या टीमची टोटल नेऊन पोचावी लागेल. नेक्स्ट बॉल रमेश. एक चांगला गोलंदाज चल तेवढ या टीमचा. इथे बॉल सोडलाय, लेफ्ट केलाय, आउट ऑफ द ऑफ स्टंप, भरपूर बाहेर. पंचा सिग्नल वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सने धावपळ पुढे जाईल. टीमची धावसंख्या 13. या ओव्हरमध्ये 2 एक्स्ट्रा फेकलेत गोलंदाज रमेशने. चांगल्या लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करत असताना लाईन आणि लेंथ ही महत्वाची असते. ऑन साईडला केसलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, थ्रो केलंय, तोपर्यंत सिंगल घेतली आहे आणि सिंगलने धावपलक झालंय ते 14. आता सलामीचा फलंदाज स्ट्रायकिंगला समाधान. रायटी बॅटरसाठी पाहिलं तर फिल्डिंग प्लेसमेंट, स्क्वेअर लेग, इनफिल्डच्या आत, मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, त्यानंतर इनफिल्डच्या बाहेर लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग ऑफ. हो, चांगला फटका. बॉल हवेत. बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. आला इथे समाधानच्या बॅटमधून लेट पण थेट आला इथे सिक्सर. आता समाधानने गेअर शिफ्ट केलंय. धावसंख्या आता झाली आहे 14 वरून थेट 20 या आकड्यावरती. आता धावसंख्येला आकार दिलाय. हे दुसरं षटक चांगलं जातंय यंगस्टर 11 सिद्रुकवाडी या टीमसाठी. 20 रन्स. नेक्स्ट बॉल रमेश.
हो चांगला बॉल ब्लॉक कॉल डिलिव्हरी ऑफ ड्राईव्ह केला फिल्डर लॉंग ऑफचा बॉल फील्ड करेल तोपर्यंत सहजरित्या एक धावा कंप्लीट केली आहे आणि ते षटक संपलंय 2 ओव्हरचा खेळ संपलाय 2 ओव्हर नंतर यंगस्टर 11 सिद्रुकवाडी या टीमची धावसंख्या 1-21 पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा वसूल केल्या आहेत आतापर्यंत 10.5ची सरासरी मेंटेन केली आहे यंगस्टर 11 सिद्रुकवाडी या टीमने चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड केली आहे दोन्ही बॅटर समाधान आणि तेजस आता बॉलिंग मार्कवर सज्जाला एक चांगला गोलंदाज विराज सलतेवाड्या टीमचा विराज ओव्हर द विकेटने गोलंदाजी पहिला बॉल टाकेल त्याच्या विरोधात बॅटर समाधान वेगळीच बॉलिंग स्टाईल आहे आउट ऑफ द ऑफ स्टंप भरपूर बाहेर पंचा सिग्नल वाईट बॉल आहे एक्स्ट्रा रस्त धावफलक पुढे जाईल टीमची धावसंख्या 22-22 पहिलं षटक चांगलं फेकलं होतं हरीशने आपल्या टीमला पूर्ण एक चांगली सुरुवात करून दिली होती त्यानंतर कुठेतरी गोलंदाज रमेश आला होता तो मागाट्याला 15 धावा त्याने खर्च केल्या आता तिसरं षटक विराज चालू असले मॅच सलतेवाडी विरुद्ध यंगस्टर 11 सिद्रुकवाडी या दोन टीम मध्ये हा सामना होतोय हाफ ट्रॅकर बॉल हवेत मिस टायमिंग स्ट्रोक आहे दोन फिल्डर आलेत आणि चांगला जे फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये हा जेल टिपलाय रमेशने हा जेल टिपलाय फलंदाज बाद झालाय समाधान दुसरा धक्का बसलाय यंगस्टर 11 सिद्रुकवाडी या टीमला बावीस वर 2 आता नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये चाललाय नितीन सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत समाधान आणि कैलास आता इनॅट नंबर 4 नितीन आलाय पहिला बॉलचा सामना करेल त्याच्या विरोधात गोलंदाज विराज त्याने पहिली विकेट प्राप्त केली आहे हो चांगला बॉल वेगाने बॉल टाकलाय आत येणार आहे चेंडू चांगला बॉल गोल्डन स्पॉटवर हिट झालाय आणि त्यानंतर एक इन स्विंग पाहायला मिळाला गोलंदाज विराज यांच्या माध्यमातून डॉट बॉल नेक्स्ट बॉल विराज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय इम्प्रेस केले विराजने आपल्या बॉलिंग स्टाईलने व चांगला फटका फुल टॉस होता फिल्डर आहे तिथे व चांगला स्टॉप केलाय निश्चितपणे कौतुक करावं लागेल चांगला एफर्ट दिलाय आपल्या टीमसाठी जवळजवळ 2 धावा सेव्ह केलेत अक्षयने हा बॉल फील्ड केलाय चांगला प्रयत्न फुटबॉलचा खेळ इथे पाहायला मिळाला सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे प्रयत्न करतायत दोन्ही संघ विराज हो बॉल हवेत परंतु बॉल नो मॅन्स लँड मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक होता इथे 2 धावा धावून काढल्या आहेत आणि आता धावफलक झालंय आता 26-26 सिंगल डबल भर दिला ते क्रिकेटमध्ये लाईफलाईन म्हटलं ते जशी लोकल ट्रेन मुंबईकरसाठी लाईफलाईन म्हटलं ते नेक्स्ट बॉल विराज या ओव्हरमध्ये धावसंख्येला रोखलंय व चांगला ब्लॉक कॉल डिलिव्हरी परफेक्ट यॉर्कर होता इथे कोदून काढलाय आणि चांगला डिग आउट केलाय मिडॉनचा फिल्डर त्याने बॉल फील्ड केलाय तोपर्यंत सिंगल घेतली आणि आता धावसंख्या झाली आहे 27
शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधील. एकच षटकार आलाय समाधानच्या बॅटमधून. शेवटचा बॉल आता राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय कारण एक लेफ्टी बॅटर समोर आहे तेजस. ऑन साईडला खेचलाय, चांगला फटका. फिल्डर आहे डीप मध्ये, त्याने फील्ड केलंय, थ्रो केलाय, तोपर्यंत आरामात सिंगल कंप्लीट केले आहे आणि सिंगलने धावसंख्या झाली 28 आणि ते तिसरं षटक संपलं. 3 ओव्हर नंतर यंगस्टर 11 सिद्रुकवाडी या टीमची धावसंख्या 2 बाद 28. आता शेवटचे 6 चेंडू रोखलं इथे बॅटिंग करण्या टीमला. चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजी करण्या टीमची. धावा करावे लागतील. आपण पाहिलंय 45-50 धावा तुम्हाला करावे लागतील. आता शेवटचे 6 बॉल पहिल्या डावातील. तेजस स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला नितीन. बॉलिंग मार्कवर सज्ज होतं चौथ्या ओव्हरसाठी सलतेवड या टीमकडून. शैलेश आता स्लॉग ओव्हर हाणामे षटक इथे आक्रमण करावं लागेल. शैलेश पहिला बॉल राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केलाय. इनफिल्डच्या आतमध्ये स्क्वेअर लेग मधला फिल्डर आता मिड विकेटला घेतलाय. ओ बॉल हवेत, बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल खाली क्षेत्ररक्षक 2, थोडंसं जजमेंट चुकली आणि इथे 2 धावा इथे कंप्लीट झालेत. कॅच ड्रॉप झाली आहे. जीवदान मिळालंय बॅटर तेजसला. धावसंख्या आता झाली आहे 30. बिग हिट करण्याचा प्रयत्न दिसतोय, पर्याय नाही आहे. धावसंख्या कमी झाली आहे. एक चॅलेंजेस स्कोर उभं करण्यासाठी तुम्हाला इथे मोठे फटके खेळावे लागतील. व सोडलाय आउट ऑफ द ऑफ स्टंप. भरपूर बाहेर आहे. पंचा सिग्नल वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स टीमच्या मध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 31 झाली आहे. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. कमीत कमी 45 धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल. हो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी शैलेश. प्रभावित केले आज सलतेवाड्या टीमच्या गोलंदाजाकडून हरीश, त्यानंतर विराज आणि आता चौथं षटक शैलेश. व चांगला फटका लॉफ्ट केलाय ऑन साईडला. बॉल जाईल सीमारेषे बाहेर आला इथे तेजसच्या बॅटमधून. हा बेधडक कडक षटकार. आता धावसंख्येला आकार आला इथे 37. धावसंख्या आता सजली आहे 37 धावसंख्या. नेक्स्ट बॉल एक विकेट येणे गरजेचं आहे. हो इथे संधी हुकली आहे. पूल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉल आहे. थोडासा लेंथ मध्ये बदल केलाय मागील बॉलच्या तुलनेत. हा डॉट बॉल. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. ओ बॉल हवेत. फिल्डर बॉल खाली आणि चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. महत्वाची विकेट प्राप्त केले गोलंदाज शैलेशने. महत्वाचा फलंदाज बाद झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 37. चांगला फिनिशिंग टच देईल का? आता बॅटिंग मार्कवर सज्ज झालाय विजय. सलामीचा फलंदाज कुठेतरी मागे ठेवलाय. चांगला फिनिशिंग टच द्यावं लागेल. दुसऱ्या एंडने गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेटने शैलेश. चांगली गोलंदाजी केली आहे.
व चांगला फटका खेळलाय, ऑफ ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिथे, एक धावा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. एक धावा फक्त टीमच्या मध्ये ऍड होईल आणि टीमची धावसंख्या झाली 38 आणि 39चं टार्गेट इथे सेट केलंय यंगस्टर 11 सित्रुकवाडी या टीमने सलतेवाडी या टीमच्या विरोधात खेळत असताना. आपण पाहताय साहेब चषक 2026 आणि या स्पर्धेमध्ये दाखल झालेला संघ श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजुरी या संघाचं इथे आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय साहेब चषक 2026 आजचा दुसरा दिवस म्हणजेच काय फायनल डे. आणि या फायनल डे मध्ये एक महत्त्वाची लढत गट ड मधील यंगस्टर 11 सिद्रुकवाडी विरुद्ध सलतेवाडी या दोन टीममध्ये. पहिला डाव संपलाय. पहिल्या 4 षटकामध्ये यंगस्टर 11 सिद्रुकवाडी या टीमने 38 धावा केल्यात आणि 39 धावांचं आव्हान ठेवलंय सलतेवाडी या टीमच्या समोर. एक चॅलेंजिंग स्कोर, फायटिंग टोटल म्हणावं लागेल. संघ मैदानात आलाय यंगस्टर 11 सिद्रुकवाडी या टीमचं. सलामी जोडी पाठवा सलतेवाडी. आज सलतेवाडी या टीम मध्ये अक्षय अनुपस्थित आहे. आज अक्षयसारखा खेळाडू नाही आहे, परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे, सांघिक खेळ आहे. हा एका खेळाडूवर अवलंबून नाही आहे. आज आज पाटणदुर्गातील एक बेस्ट आयकॉन, बेस्ट फिल्डर, बेस्ट ऑलराऊंडर अक्षय सलते आज अनुपस्थित आहे. आज त्याच्याशिवाय ते खेळत आहेत ते सलतेवाडी. क्रिकेट हा खेळच असा आहे, कोणत्याही एका खेळाडू अवलंबून नाही आहे. संघातील सर्व 11 खेळाडू हे महत्त्वाचे आहेत. 39चं टार्गेट या मॅचमध्ये. 24 चेंडू विजयासाठी 39 धावांची गरज. पहिल्या षटक मॅन्डरी पॉवर प्ले आणि पहिल्या ओव्हरमध्ये सज्ज झाल्या अर्थातच यंगस्टर 11 सिद्रुकवाडी या टीम करून कैलास. सलामी जोडी सलतेवाडी या टीमची सचिन आणि शैलेश. पहिलं षटक मॅन्डरी पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल तर तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. कैलास फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर पॉइंट कव्हर मॅच सुरू होते. पहिला बॉल व चांगला फटका गॅप मधून कळलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल चाललाय सीमारेषेबाहेर. अगदी 2 फिल्डरच्या मधून बॉलला काढलाय. पहिला चौकार आलाय बॅटर सचिनच्या बॅट मधून. सुरुवात धमाकेदार केलाय, स्वागत केलंय गोलंदाज कैलासचं बॅटर सचिनने. अगदी सचिनच्या स्टाईलने सचिन तेंडुलकर स्ट्रेट ड्राइव्ह इथे केलाय. अगदी
देखना स्ट्रोक कॉपी बुक स्टाईलने फटका खेळलाय. नेक्स्ट बॉल कैलास ओव्हर द विकेटने व चांगला फटका त्याच दिशेने मिड ऑफच्या वरून खेळलाय. अगदी स्टायलिश फटका खेळलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सचिन ऑन फायर. पॉवर प्लेचा चांगला उपयोग करतोय. मिड ऑफ आतमध्ये होता त्याचा फायदा उचललाय. सलग 2 चौकार आलेत. धावसंख्या 8. 39चं टार्गेट. प्रति ओव्हरमध्ये 10 धावा करायचे आहेत आणि त्याच सरासरीने चाललेत. शॉर्ट बॉल हवेत आणि कॅच घ्यायचा प्रयत्न. चांगला प्रयत्न होता परंतु बॉल निसटला आणि बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. टीमची धावसंख्या 9. जेव्हा फायटिंग टोटल असतं तेव्हा विकेटची गरज असते. 9 धावा झालेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या ओव्हरमधील. व सोडलाय डाऊन द लेग साइड. भरपूर बाहेर लाईन मध्ये इथे चूक केली आहे. पंचा सिग्नल वाईट बॉल आहे. एक्स्ट्रावर तुम्हाला कंट्रोल लागेल. धावा भरपूर झाल्यात. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा झालेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीमला जर मॅच मध्ये आणायचे असेल. नेक्स्ट बॉल आपटलाय आउट ऑफ द ऑफ स्टंप. भरपूर बाहेर. पंचा सिग्नल वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स ते धाव पलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 11. जे पहिले 2 चौकार होते त्यानंतर कुठेतरी भरकटलाय गोलंदाज कैलास. दबाव स्पष्ट जाणवतोय. 2 एक्स्ट्रा चेंडू फेकलेत. नेक्स्ट बॉल कैलास ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि ते सांगितलंय बॉल लागला इथे. चांगली खेळाडू ते दाखवली आहे बॅटर सचिनने. धावसंख्या स्थिर 11. अगदी सचिनच्या नावाप्रमाणे स्पोर्ट्समनशिप दाखवत आहेत बॅटर सचिन. पुन्हा एकदा आपटलाय. शॉर्ट लाईन डिलिव्हरी होती आणि पंचा सिग्नल वाईट बॉल आहे. आज भरपूर चुका करतोय गोलंदाज कैलास. एक चांगला गोलंदाज आहे. एका दिवस असतो वाईट पण तो कसून चालणार नाहीये. प्रयत्न करतील. प्रयत्नांती परमेश्वर. 12 धावा. ऑन साईडला खेचलाय. फिल्डर नाही आहे तिथे. धावतायत आणि बॉल जाईल अगदी सीमारेषे बाहेर आला इथे. चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण केलंय सचिनने. पॉवर प्लेचा चांगला उपयोग केलाय. फिल्डिंग प्लेसमेंटनुसार बॅटिंग करतोय. 16 धावसंख्या झाली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. अजूनही 23 धावांची गरज या मॅचमध्ये. सामना सोपा झालाय बॅटिंग करणार टीमसाठी. डगआउट खुश आहे. नेक्स्ट बॉल कैलास. एक चांगल्या गोलंदाजावर आक्रमण केलंय. हो चांगला बॉल. षटक संपलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर सलतेवाड या टीमची धावसंख्या 16 झाली. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. मॅच रंगतदार होऊ शकते. एक प्रभावी मारा करावी लागेल. आता सेकंड ओव्हरसाठी आलाय समाधान. आपल्या टीमला जर समाधान द्यायचं असेल तर चांगली गोलंदाजी ते करावी लागेल. आता स्ट्रायकिंग एंडला शैलेश पहिल्या बॉलचा सामना करेल. पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती. पहिले 6 बॉल सचिनने पेस केले होते. सॅम पहिला बॉल ओव्हर द विकेटने. हो बॅटला ब्रश लागून बॉल चाललाय. थर्ड मॅनला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. टीमची धावसंख्या 17-17.
अजूनही 22 धावांची गरज या मॅच मध्ये. 17-22 असं समीकरण. नेक्स्ट बॉल सॅम. व चांगला फटका बॉल हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. एक धावा कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चालू केलाय. थ्रो स्लो उशिराने केलाय. याचा फायदा उचललाय दोन्ही बॅटरने. चांगला ताळमेळ दोन्ही बॅटरमध्ये. 3 धावा इथे कंप्लीट केल्यात. धावफलक झाला या 3 धावाने 20. चुका करतायत फिल्डिंग करा संघ. व हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे. पंचाचा निर्णय बाकी आहे. लेग बाय सिग्नल आला इथे. पायावर आदळलाय बॉल. टीमची धावसंख्या 21. अजूनही 18 धावांची गरज आहे. सामना सोडलाय असं वाटतंय बॉडी लँग्वेज वरून सैत्र शिंगारा टीम कडून, पण तो मॅच सोडून चालणार नाहीये. प्रयत्न करतील. ओहो, डाऊन द लेग साइड. पंचा सिग्नल व्हाईट बॉल आहे. या ओव्हर मध्ये तब्बल 14 चेंडू वाईट टाकतायत. ओ क्लीन बॉल. त्रिपल अचित महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. इथून मॅच टर्न होऊ शकते. पहिला धक्का बसलाय सलतेवाड या टीमला. शैलेश बाद झालाय. जेव्हा धावा होता तेव्हा विकेटची गरज असते आणि विकेट पडल्यानंतर बॅटिंग संघात दबावात येत असतो. आता काय घडतं बघूया. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्वतः कर्णधार ज्याने चांगली गोलंदाजी केली हरीश सलते. सलतेवाड या टीमचा कर्णधार सेनापती. बावीस धावा. पहिली विकेट. समाधान बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी. समोर बॅटर एक नवीन बॅटर वन डाऊनच्या भूमिकेत हरीश. ओ बॅटची लिडिंग एज. बॉल चाललाय विकेटच्या मागे. डिक्लेअर झोन मध्ये एका धाव्यासाठी. एका धाव्याने धावसंख्या झाली 23. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 39चं टार्गेट या मॅच मध्ये. सचिन एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला पहिल्या ओव्हर मध्ये. नेक्स्ट बॉल समाधान. ओहो, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. अक्रॉस दी लाईन. लाईन मिस केली आणि बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल. षटक संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर सलतेवाड या टीमची धावसंख्या 39 धावांचा पाठलाग असताना 1-23. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. अजूनही मॅच ऑन होऊ शकते. चांगली गोलंदाजी ते करावी लागेल. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आत्मविश्वास ही यशाची गुरु किल्ली म्हटली जाते. तिसऱ्या ओव्हरसाठी आलाय. हे षटक निर्णायक षटक असेल. संदीप आलाय. संदीपला इथे नेत्रदीप गोलंदाजी करावी लागेल. त्याच्या समोर एक सेट बॅटर इनफॉर्म बॅटर सचिन आहे. संदीप. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हर मधील. ओहो, फुल टॉस. ऑन साईडला वळवलाय फक्त आणि पंचांचा इथे बीमर हा निर्णय आलाय. नो बॉल घोषित केलाय. नो +1. एकूण 2 धाव मिळत आहेत. नेक्स्ट बॉल हा फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पहा फ्री हिट. कमी धावसंख्येची गरज आणि इथे चुका करतोय गोलंदाज संदीप.
बॉल सोडले, पाने केले पंचाने आणि पंचाने अखेर निर्णय दिले व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या मध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 26, परंतु ते बॉलिंग करण्यात टीमने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केलंय. या डिसिजनला टेक्निकल टीम तयार आहे. नाही रिव्ह्यू नाही का? व्हाईट बॉल ओके. ओ चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, बॅटच्या आतल्या बाजूला होता आणि बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर. फ्री हिटचा पुरेपूर वापर केलाय बॅटर हरीशने. हरीश सलते अष्टपैलू कामगिरी. धावसंख्या आता झाली आहे 32-32. सामना सोपा झालाय. आता फक्त 7 धावांची गरज. संदीप बैठक सजवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, मिस टायमिंग स्ट्रोक. ओहो जजमेंट चुकली आणि बॉल. टीमची धावसंख्या 36. फक्त 3 धावांची आवश्यकता. भरपूर चुका झाल्यात फिल्डिंग टीमच्या कडून, त्यामुळे थोडेसे पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. संदीप नेक्स्ट बॉल. ओहो चांगला बॉल, बॅट आणि पायाच्या मधून बॉल केलाय. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 36. या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी केली सचिन, त्यानंतर हरीश. फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे, तिथे चूक झाली आहे. बॅकअप आहे इथे. बॉल सोडलाय डाऊन द लेग साइड. हा वाईट बॉल आहे. 38 धावा. आता फक्त एका धावेची आवश्यकता. लॉफ्ट केलाय, फिल्डर धावताय तिथे आणि बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. आला इथे विजयी षटकार बॅटर सचिनच्या बॅटमधून आणि हा सामना फिनिश झालाय आणि हा सामना जिंकलाय सलतेवाडी टीमने. हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला बॅड लक यंगस्टर 11 सिद्रुकवाडी. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार.